जय शिवराय मित्रांनो, मी प्रवीण तुमचं स्वागत करतोय मार्गस्थ या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत वर्धनगड. आजचा माझा हा ट्रेकिंगचा सलग तिसरा दिवस आहे. सकाळचे वाजलेत 7:15 आणि माझ्या मागे बघू शकता वरती हा वर्धनगडाचा टॉप आहे. गाडी पार्क केले, इकडे पाण्याची टाकी आहे, याच्या बाजूने वरती जायला वाट आहे. तर साताऱ्यापासून रहमतपूर आणि रहमतपूर पासून हा गड असं जवळच आहे, फारसं काय दूर नाही आहे. आणि तुम्ही बॅकग्राऊंडला बघू शकता मस्त आरती चालले. प्रसन्न सकाळ आहे यार, म्हणजे धन्य आहे हे गाव ज्यांना असं सकाळी एवढी मस्त आरती ऐकायला भेटते. काकडा चाललाय, संपत आलाय. तर तटबंदी ही मजबूत आणि जबरदस्त दिसते खालून तरी. बघूया, गडमाता पण खूप मोठा आहे. वर जायला माझ्या मते अंदाजे एक अर्धा ते पाऊण तास लागू शकतो. ठीक आहे, चला बघूया वर काय अवशेष आहेत, कसं काय आहे ते. चला. तर फायनली आता आपण वर्धनगडाच्या टॉपवरती आलोय, माथ्यावरती आलोय. अर्धा तास लागला मला बरोबर, पण मी शूट वगैरे करतो. एकटा सोलो करत असल्यामुळे मला बॅक अँड फोर्थ करायला लागतं, मागे पुढे करायला लागतं. पण ठीक आहे, तुम्ही अर्ध्या तासात आरामात गडावरती पोहोचू शकता. तर आहेत काही गोष्टी इकडे बोर्ड लावलाय, बोर्डवरती दिलेत. मंदिर आहे, काही पाण्याची टाक्या आहेत, समाधी आहे, चुन्याचा घाणा पण आहे इकडे. ठीक आहे, तर बघूया आता किल्ल्याचे काय अवशेष आहेत, किती आहेत आणि कुठे कुठे आहेत. विस्तार फार मोठा आहे, वेळ लागणार आहे, 1-1.5 तास तरी जायला हा फिरायला, असं मला तरी वाटतं. तर आपण एक राऊंड मारूया आणि नंतर मी मंदिराकडे कूच करूया पुढे. चला.
तर आता फायनली आपण पोहोचलोय गडाच्या पश्चिम बाजूला. एक बुरुज आहे छोटासा, त्याच्यावरती भगवा अभिमानानं फडकतोय. हवा प्रचंड आहे, म्हणजे वायुवर्धक गडाला म्हणलं तरी चालेल. अजून सूर्य उगवलाय, पण आभाळ असल्यामुळे ते ऊन, कोवळं ऊन नाही पडत, त्यामुळे थंडी वाजायला लागली यार. ठीक आहे, आधी इकडचा परिसर बघून घ्या, सीन बघून घेऊया. चला. भन्नाट आहे. तर आता पश्चिमेला एक दोन पाण्याची टाकी लागली वाटेमध्ये, आपण बघितली. उत्तर साईडला काही नाहीये गडावरती. मी मॅप मध्ये बघितलं, चेक केलं, पाण्याची टाकी वगैरे काय नाही. अशी तटबंदी पूर्ण गडाला वेळा मारून आहे. तर आपण एक काम करूया, आता सरळ सोंड्या सोंडेवरून सरळ मंदिराकडे कूच करूया. चला. तर मित्रांनो, हा होता वर्धनगड. गड माता विस्तारपूर्ण आहे, खूप मोठा आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण गडाला भ्रमंती करायची असेल तर 1-1.5 तास कुठे नाही गेला, एवढा वेळ लागणार. त्यातल्या त्यात उत्तर बाजूच्या गडमाथ्यावरती फारसे अवशेष नाही आहेत. मी मॅपमध्ये पण बघितलं, पाण्याची टाकी पण मला काही दिसले नाही, म्हणून मी तो स्किप केला. फक्त तटबंदी आहे. तटबंदी मात्र इंटॅक्ट आहे गडाची. 1-2 ठिकाणी किरकोळ जर ढासळलेले असेल, पण बाकी एकदम असं वाटतंय की म्हणजे अजूनही गड लढू शकतो. छत्रपतींच्या भाषेत सांगायचं तर चखोट आहे. बुरुज आहेत छोटे छोटे. महादरवाजा व्यवस्थित आहे. तिकडे जे सेवेकरी असतात त्यांनी दरवाजा पण बसवलेला आहे. गड माथ्यावरती मंदिर आहे वर्धन मातेचं, वर्धन आईचं.
पूर्व भागामध्ये अशी घाणेरीचे जाळ्या पसरलेल्या आहेत, त्यामुळे त्याच्या आतमध्ये जर चौतरे असतील तर माहीत नाही, थोडे ते दिसत पण होते काही काही ठिकाणी घरांचे चौतरे. ते सोडून पाण्याची टाकी वगैरे पण आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, तर हा माझा वर्धनगडाचा व्हिडिओ वर्धनगड तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नेटवर्कमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, जेणेकरून मला माझ्या चॅनलला ग्रो करायला सपोर्ट मिळेल आणि लोकांच्यापर्यंत पण आपले गड किल्ल्याचे व्हिडिओ पोचतील. ठीक आहे मित्रांनो, तो पुढच्या गडावरती आता एक साखरगड आहे आणि एक कल्याणगड आहे, तिकडे कूच करूया. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. धन्यवाद.